थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम झाडाच्या तोडलेल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी, गरमागरम बाजरीची भाकरी, त्याच्यावर मस्त तूप, सॅलेड आणि माईन मुळ्याचं लोणचं असं जर जेवण मिळालं तर आणि दुसरं काय पाहिजे। त्यासाठी आपण झाडाच्या अशा मस्त फ्रेश शेवग्याच्या शेंगा तोडून आणलेल्या आहेत। शेंगा नीट करून घेतल्या, कांदा चिरून घेतला, कढीपत्ता त्याच्याबरोबर आपण फोडणीसाठी घेतलेला आहे। आपण कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कट केलेले 2 कांदे घातलेले आहेत। अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। मीठ पण आपण आता लगेचच घालणार आहोत, त्यामुळे शेंगांमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होतं आणि शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या। शेवग्याच्या शेंगांना इंग्लिशमध्ये मोरिंगा किंवा ड्रमस्टिक पण म्हणतात, तसेच हिंदीमध्ये या शेंगांना सहजन म्हणतात। या भाजीमध्ये प्रोटीन, अमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम मोठ्या प्रमाणामध्ये असते। ही भाजी तर आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतेच, त्याबरोबर त्यांची पानांमध्ये सुद्धा भरपूर विटॅमिन्स असतात। आपण आता या भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपण आता झाकण ठेवायचे आणि झाकणावर सुद्धा पाणी घालायचे, म्हणजे भाजी आपली कोरडी पडत नाही आणि त्या वाफेवर छान शिजते। भाजी वाफते तोपर्यंत आपण जेवणाला तोंडी लावण्यासाठी सॅलडची तयारी करून घेणार आहोत। आपलं मुळा व्यवस्थित किसून झालेला आहे। आता आपली भाजी वाफलेली आहे। ही भाजी वाफायला फक्त 5 ते 7 मिनिट लागतात। आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांच्या, फुलांच्या आणि शेंगांच्या वेगवेगळ्या रेसिपीज टाकल्या आहेत, त्या आपण नक्की बघा। ही भाजी तयार व्हायला जास्ती वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी रेडी होते। तर भाजीला थिकनेस येण्यासाठी आणि भाजीची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण शेंगदाण्याचे कूट 3 ते 4 चमचे आपण टाकलेले आहेत। भाजीला एक उकळी आली की भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला खूप छान लागते। या भाजीची ग्रेव्ही कमी करून डब्याला पण देऊ शकतो आपण ही भाजी। आणि याच्यावर आता कोथिंबीर टाकली, ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी। आपण आता मुळ्याच्या सॅलडवर सुद्धा थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण आपलं जेवणाचं ताट तयार करणार आहोत। बाजरीची भाकरी, शेवग्याच्या शेंगांची भाजी, गाजर, मुळ्याची कोशिंबीर आणि माईन मुळ्याचं लोणचं। माईन मुळ्याचं लोणच्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे, ती पण नक्की बघा। थंडीच्या दिवसामध्ये हाडे, संधी, दुमवाताचा त्रास असणाऱ्यांसाठी किंवा हाडे बळकट राहण्यासाठी माईन मुळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो। त्याचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे। थंडीच्या दिवसातला कॅल्शियमयुक्त जेवणाचा मेनू तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।